एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार। हा व्हिडिओ शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की शिक्षकांची सुटका होणे आता शक्य नाही। बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो की अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना शाळेमध्ये शिकवणे शक्य होत नाही आणि त्यामुळे याचा परिणाम गुणवत्तेवर होतो असे शिक्षकांकडून बहुतेक वेळा आपल्याला बोलल्याचे दिसून येते। परंतु आता इथून पुढे जनगणना असो किंवा निवडणुकाचे कार्यक्रम असो, यामधून शिक्षकांना सुटका नाही। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, नेमकी शिक्षकांची मागणी काय होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शिक्षक मित्र हो, कारण की हे जे चॅनल आहे याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातील खूप साऱ्या बातम्या किंवा त्याचप्रमाणे नवीन जे अपडेट येतात किंवा ज्या काही गोष्टी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असतात त्या तुम्हाला बघायला मिळतात। त्याचप्रमाणे तुम्ही जर YCM मध्ये शिक्षण घेऊ इच्छित असाल तर आपल्या चॅनलकडून सेपरेट अशी व्हिडिओ सिरीज देखील प्रदर्शित झालेली आहे। त्याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर क्लिक करा। तुम्हाला प्रत्येक अभ्यासक्रम वाईज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर तुम्हाला ज्यामध्ये YCM थ्रू म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा थ्रू जर तुम्हाला पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर तो एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध आहे। तुम्हाला अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळेल। आपल्या आत्ताच्या व्हिडिओकडे आपण परतूया। ते म्हणजे की जी काही शिक्षकांची मागणी होती की आम्हाला अशैक्षणिक कामातून बाजूला करा, तर ह्या मागणीमध्ये जनगणना आणि निवडणुकांचा समावेश होणार नाही अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। निवडणूक व जनगणनेचे काम शिक्षकांसाठी बंधनकारक असेल असे मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी स्पष्ट केले आहे। शिक्षकांना निवडणुकींच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती। मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची म्हणजेच BLOंची नेमणूक करण्यात आलेली आहे। यात मुख्यतः शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे शिक्षक व शिक्षक संघटनांमध्ये नाराजी दिसून आली। मात्र हे काम त्यांनी त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सांभाळून ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्यामुळे एकाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास म्हणजेच BLOs हे त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सोडून स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजेच ERO कार्यालयात कार्यरत ठेवू नये असे स्पष्ट निर्देश देखील देण्यात आलेले आहे। मुंबई शहर, जिल्हा व मुंबई उपनगर जिल्ह्यात कार्यरत स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी व अन्य निवडणूक विषय अधिकाऱ्यांची मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध बाबींसंदर्भात वीरमाता जिजाऊबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात बुधवारी बैठक झाली। यावेळी जी निवडणूक प्रक्रिया आहे त्यामधील जे काही कार्य असते ते मात्र शिक्षकांना बजावावे लागणार आहे। त्याचप्रमाणे पुढे येऊ घातलेल्या जनगणनेचा देखील भार हा शिक्षकांवर नक्कीच असणार आहे। यामध्ये चोकलिंगम असे देखील म्हणाले की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार प्रत्येक बूथ स्तरावर स्वतंत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे। मात्र नेमण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आठवड्यातून काही दिवस स्थानिक मतदार नोंदणी म्हणजेच ERO कार्यालयात येण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली असून तथापि एकाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास स्थानिक मतदार नोंदणी कार्यालयात कार्यरत ठेवू नये अशा आदेश देखील त्यांनी दिलेले आहे। म्हणजेच BLOंना आता स्थानिक जे ERO कार्यालय असेल त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना म्हणजेच BLOंना ॲप आधारित ऑनलाईन सुविधा पुरवण्यात आल्यामुळे त्यांनी देखील आता मूळ कामकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी इलेक्शन कमिशनने घेतलेली आहे। तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांच्या आस्थापना कार्यक्षेत्रातच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO म्हणून नेमणूक करावी अशा देखील सूचना देण्यात आलेली आहे। अद्यापही अशी नेमणूक झालेली नसल्यास म्हणजेच जर तुमच्या शाळेभोवती तुमची नेमणूक झाली नसल्यास पुढील 2 दिवसात संबंधितांना त्यांच्या आस्थापना कार्यक्षेत्रात नेमणूक करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। याबाबत शिक्षकांना काय वाटलं होतं ते आपण बघूया। तर निवडणुकीचे काम शिक्षकांना देऊ नका अशी शिक्षक संघटनांची नेहमी मागणी असते। यावर्षी ही शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशीपासून निवडणुकीचे काम लागल्याची तक्रार काही शिक्षकांनी केली होती। शाळेचे वेळापत्रक त्याचप्रमाणे येण्या जाण्याचा वेळ सांभाळून ही ऑनलाईन कामे कधी करायची असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे। वर्षभरामध्ये मागे 100 अर्ज आले होते,
प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे म्हणजेच BLO संपूर्ण वर्षभरात सुमारे 100 मतदार यादीशी संबंधित प्रपत्र फॉर्म येतात. परिणामी त्यांच्या मूळ कामकाजावर परिणाम होईल असे देखील चित्र या ठिकाणी शिक्षकांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे नक्कीच हा जो अतिरिक्त भार आपल्याला शिक्षकांवर दिसून येतो तो नक्कीच चिंताजनक आहे असं आपल्याला म्हणायस वाव ठरतो. कारण की शाळेमध्ये शिकवणे आणि प्लस ह्या सगळ्या गोष्टी करणे ह्या बऱ्याचदा शक्य होऊन जात नाही. त्यामुळे आपल्याला याबाबत काय वाटते हे नक्कीच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला आता सबस्क्राईब करा.